आज आपण क्वेश्चन टॅगवरील MCQ पाहणार आहोत. मल्टिपल चॉईस क्वेश्चन. त्याच्यामध्ये क्वेश्चन दिलेले आहेत आणि खाली ऑप्शन दिले आहेत, तर तुम्हाला करेक्ट ऑप्शन निवडायचा आहे. क्वेश्चन टॅगवरील MCQ. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन काय आहे? ही इज, हे अपॉस्ट्रॉफी एस म्हणजे काय असते? ही इज. इथे हेल्पिंग वर्ब काय? इज आहे. ही इज स्टील स्लीपिंग. ही इज स्टील स्लीपिंग. तर हे जे वाक्य आहे ते वाक्य आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स. इथं इज जे आहे ते हेल्पिंग वर्ब आहे आणि सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. तर याच्यामध्ये आपल्याला आता तुम्हाला माहिती आहे की क्वेश्चन टॅग करताना हेल्पिंग वर्ब घ्यावं लागते. तर हेल्पिंग वर्ब काय? इज. तर नॉट नसेल तर नॉट लावावं लागते. तर इजला नॉट लावलं तर काय होते? इजंट. आणि हे त्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे? ही. तर इजंट ही आणि क्वेश्चन मार्क हे त्याचं उत्तर येणार. तर बघा, इथं पहिल्या याच्या ऑप्शनमध्ये काय? इज नॉट ही, हे रॉंग आहे. दुसऱ्या ऑप्शनमध्ये इजंट ही, हे राईट आहे. आणि वॉजंट ही तर रॉंगच आहे, कारण पास्ट टेन्समध्ये वॉज येते, तिथं वॉज हेल्पिंग वर्बच नाही, हीच आहे, ही इज. नेक्स्ट क्वेश्चन बघा, नंबर 2. यू डू गो टू स्कूल म्हणजे तू शाळेमध्ये जातो. हे पण परत प्रेझेंट, सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब काय? डू आहे. परत आपल्याला माहीत आहे की वाक्य पूर्ण झाल्यानंतर आपण काय करतो? हेल्पिंग वर्ब घेतो. हेल्पिंग वर्ब काय आहे? डू. नॉट नसेल तर काय लावतो? त्याला NT लावतो, डोंट. आणि जे हे आहे आपला सब्जेक्ट, त्याच्यासाठी प्रोनाऊन घेतो. सब्जेक्ट कोण आहे? वाय. डोंट यू आणि शेवटी क्वेश्चन मार्क. डोंट यू कोणत्या ऑप्शनमध्ये? बघा, इथं डू यू आहे, ते रॉंग आहे, कारण त्याला NT लावलं नाही. आरंट पण येत नाही, कारण इथं आर हेल्पिंग वर्ब नाही. तर ऑप्शन कोणतं येते? डोंट यू, हे ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन बघा, नंबर 3चा. लेट्स गो फॉर अ वॉक. हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? लिहून आणायचं उद्या घर होमवर्कमध्ये करून येताना. 3 नंबरचं जे वाक्य आहे, या वाक्याचा प्रकार ओळखून यायचा आहे. तर हे पण वाक्य जे आहे सिम्पल प्रेझेंट टेन्समधलं आहे. तर आता जे हे वाक्य आहेत, तर हे वाक्य जे आहेत ते इम्परेटिव्ह वाक्य आहेत, मी सांगून टाकतो. आणि इम्परेटिव्ह वाक्य जे आहेत त्यांचं जे आपण जेव्हा क्वेश्चन टॅग करतो तेव्हा इथं बघा, लेट्स म्हणजे काय असते? लेट अस. तर सब्जेक्ट कोण आहे? सब्जेक्ट आहे अस. गो फॉर वॉक, तर सब्जेक्ट अस आहे, त्यामुळे सगळीकडे बघा वी आले. असचं काय आहे ते प्रोनाऊन काय होते? वी होते. शाल वी, शांट वी, विल वी. तर शाल, इथं जेव्हा इम्परेटिव्ह वाक्य येते तर शाल घ्यायचं हेल्पिंग वर्ब. त्याचं उत्तर काय येते? शाल वी. शाल वी आणि क्वेश्चन मार्क. बघा, इथं अस आहे म्हणून वी आलं आणि शाल हेल्पिंग वर्ब घ्यायचं इम्परेटिव्ह वाक्यामध्ये. जेव्हा लेट्सवाले वाक्य येतात, लेट्सवाले वाक्यामध्ये नेहमी शाल वी घ्यायचं. नंबर 3चं बघा, वी वोंट बी लेट. आता वाक्य काय? वी वोंट. वोंट म्हणजे काय? वी जे आहे ते सब्जेक्ट आहे. वोंट म्हणजे काय असते? विल नॉटला वोंट लिहितात. विल नॉट, विल इथे हेल्पिंग वर्ब आहे. पण हे आता जेव्हा आपण वाक्य करतो तर हेल्पिंग वर्ब घेतो आणि त्याला नॉट लावतो. पण इथे हेल्पिंग वर्बसोबत वाक्यामध्येच नॉट आहे, आणि वाक्यामध्ये नॉट आल्यावर त्याला हेल्पिंग वर्ब जशाला तसं घ्यायचं, म्हणजे विल घ्यायचं, नॉट लावायचं नाही. वोंटचं काय होते मग? विल. आणि वी आहे सब्जेक्ट म्हणून विल वी आणि क्वेश्चन मार्क. विल वी कोणत्या ऑप्शनमध्ये? ऑप्शन नंबर 2. तर ते राईट आहे. बाकी 2 काय आहेत? रॉंग. तर वोंट आहे, तर वोंट असल्यावर वोंट घेत नाहीत, आणि आर तर हेल्पिंग वर्ब नाहीच, म्हणून आर वी पण येत नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 5 नंबरचा. नोबडी कॉल्ड. नोबडी कॉल्ड. आता हे इथं हे नोबडी जे आहे सब्जेक्ट आहे आणि कॉल्ड जे आहे ते V2 आहे. तर बघा, जे V2 आहे म्हणजे हे कोणतं वाक्य आहे? सिम्पल पास्ट टेन्समध्ये वाक्य आहे. सिम्पल पास्ट टेन्समध्ये जेव्हा हेल्पिंग वर्ब दिलेलं नसते तर कोणतं असते? डीड असते. पण आता आपण डीड घेतो आणि मग त्याला नॉट लावून आपण त्याला हे करायला पाहिजे, डिडंट. आणि नोबडी म्हणजे कोणीच नाही, तर इथं डे जे आहे ते सब्जेक्ट आहे, तर डिडंट डे उत्तर यायला पाहिजे. पण डिडंट डे येत नाही, कारण नोबडी म्हणजे नॉट आलेलं आहे. नोबडीमध्ये नॉट असते, म्हणून उत्तर काय येते याचं? डीड डे येते. नॉट वाक्यामध्येच आहे. नो म्हणजे तिथं नॉटच आहे, हे नो म्हणजे, म्हणून वाक्यामध्ये नॉट आलेलं आहे म्हणून डीड घ्यायचं. आणि सब्जेक्ट कोण आहे ते? डीड दे.
आन्सर येते डिड दे, आणि डिड दे कोणत्या ऑप्शनमध्ये? ऑप्शन नंबर सी. डिडंट दे पण येत नाही आणि डू दे पण येत नाही. डू तर येतच नाही कारण ते सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आहे. वाक्य सिम्पल पास्ट टेन्समध्ये आहे कारण V2 आहे. नेक्स्ट बघा, दे विल वॉश द कार. सब्जेक्ट आहे दे, विल हेल्पिंग वर्ब आहे. आपल्याला क्वेश्चन टॅगमध्ये सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्ब लागतात. बघा, हेल्पिंग वर्ब विल आहे, त्याला नॉट लावलं. पण विलचं जेव्हा आपण आपलं क्वेश्चन टॅग करतो तर विलचं काय होते? विलला नॉट लावलं की वोंट होते. आणि सब्जेक्ट कोणता आहे? दे. तर वोंट दे उत्तर यायला पाहिजे याचं. आणि क्वेश्चन मार्क, वोंट दे कुठं आहे? ऑप्शन नंबर बीमध्ये. विल इट पण नाही येणार, वुडंट दे पण नाही येणार, कारण वूड असेल तर वुडंट होते, विल असल्यावर वुडंट होत नाही. वूड असेल हेल्पिंग वर्ब तर हे होते वुडंट, पण इथं हेल्पिंग वर्ब काय? विल, तर विलचं काय होते? वोंट. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 7. इथं बघा, वी जे आहे ते सब्जेक्ट आहे, मस्ट हेल्पिंग वर्ब आहे. आणि हे जे मस्ट आणि वूड जे हेल्पिंग वर्ब असतात त्यांना मॉडल ऑक्झिलरी म्हणतात. मॉडल ऑक्झिलरी. मॉडल ऑक्झिलरी म्हणतात. तर बघा, परत मॉडल ऑक्झिलरी हेल्पिंग वर्ब असतात. मस्ट घ्यायचं, इथं नॉट नाही आहे म्हणून नॉट त्याला NT लावायचं. मसंट आणि सब्जेक्ट जशाला तसं वुई आणि क्वेश्चन मार्क. मसंट वुई बघा कोणत्या ऑप्शनमध्ये? पहिल्या ऑप्शनमध्ये मसंट तर आहे पण दे आहे, दे नाही चालत कारण इथं सब्जेक्ट कोण आहे? वुई आहे. शुडंट तर नाहीच चालत, तर ऑप्शन नंबर 3 मसंट वुई येते बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 8. हे बघा, ॲम राईट हे असते. ॲम असं जेव्हा लिहिलं आहे तर ते कसं लिहिते? असं असते, आय ॲम राईट. ते असं लिहिलेलं असते, आय ॲम राईट. आय सब्जेक्ट आहे, ॲम हेल्पिंग वर्ब आहे, आणि राईट जे आहे ते वर्ब आहे. म्हणजे हे सिम्पल प्रेझेंट टेन्समधलं वाक्य आहे कारण इथे हेल्पिंग वर्ब ॲम आहे. आता बघा, आपल्याला हेल्पिंग वर्ब लागते. हेल्पिंग वर्ब काय घेतलं आपण? ॲम, आणि त्याला नॉट लावलं ॲमंट, आणि सब्जेक्ट कोण आहे? आय. आय करून क्वेश्चन मार्क म्हणून क्वेश्चन टॅग करता येते. पण ॲमंट आय होत नसते. ॲम हेल्पिंग वर्ब आलं, ॲम हेल्पिंग वर्ब जर आलं तर आपल्याला क्वेश्चन टॅगमध्ये त्याचं आर करावं लागतं. काय करावं लागते? आर. आणि आर करून त्याला NT लावलं तर आरंट, आणि सब्जेक्ट कोण आहे? आय. आरंट आय होते त्याचं, ॲमंट आय होत नाही. तर हे करायचं का? ॲमंट आय करायचं नाही, ॲम नॉट आय पण नाही, आरंट आय. ॲम हेल्पिंग वर्ब आल्यावर आरंट होते त्याचं, हे लक्षात ठेवा. नंबर 9 बघा, सो यू ब्रॉट अ कार. बॉट हे V2 आहे आणि हे सब्जेक्ट आहे. तर सिम्पल पास्ट टेन्सचं वाक्य आहे. सिम्पल पास्ट टेन्सचं वाक्य आहे. तर सिम्पल पास्ट टेन्समध्ये काय येते? डीड. आता डीडला आपण डिडंट करायला पाहिजे, पण इथं नॉट लावायची गरज पडत नाही कारण इथं सो जेव्हा आले तर नॉट लावायची गरज पडत नाही हेल्पिंग वर्बला सो आल्यावर. तर म्हणून नुसतं डीड आणि सब्जेक्ट यू जशाला तसं, डीड यू. डिडंट यू नाही बघा, इथं ऑप्शनसुद्धा नाही डिडंट यू. तर हॅवंट तर होतच नाही कारण हॅव नाही इथं. वेअरंट पण होत नाही कारण वेअर हेल्पिंग वर्ब दिलं आहे का? नाही. हेल्पिंग वर्ब वेअर दिला असेल तर आपल्याला वेअरंट घेता येते, पण इथं हेल्पिंग वर्ब मनाने घ्यावं लागते आपल्याला. मनाने घेताना सिम्पल पास्ट टेन्समध्ये डीड घ्यावं लागते हेल्पिंग वर्ब, आणि यू काय? सब्जेक्ट. लास्ट क्वेश्चन बघा, यू सब्जेक्ट आहे आणि इथं वुडंट दिले हेल्पिंग वर्ब. लाईक टू इन्व्हाइट माय डॅड. तर वुडंट म्हणजे काय असते? वूड आणि नॉट ऑलरेडी लावून टाकलेलं आहे, आणि नॉट लावून टाकल्यावर आपल्याला क्वेश्चन टॅगमध्ये नॉट लिहायचं नसते, म्हणून आपण काय घेऊ? नुसतं त्याचं वूड घेऊ. वूड आणि सब्जेक्ट कोणता? यू. वूड यू आणि क्वेश्चन मार्क. डीड पण येत नाही कारण इथं हेल्पिंग वर्ब दिलेला आहे. वोंट पण येत नाही कारण वोंट कधी येते? विल असल्यावर. तर वुडंट असल्यावर काय येणार? वूड येणार. वूड असल्यावर काय येते? वुडंट येते. नॉट असेल तर काढायचं, नसेल तर लावायचं असते. इथं होतं म्हणून काढून टाकलं नॉट. यू वुडंट लाईक टू इन्व्हाइट माय डॅड. वूड यू.